नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे गणिताचा पक्का पाया या सिरीजमध्ये. आपण कोर्स तो विकत घेतला असेल, गणिताचा पक्का पाया, ज्याच्यामध्ये आपण 10 चॅप्टर्स आपण एक्सप्लेन केलेले आहेत आणि त्याच्यासोबत जे आपल्याला 18 PDF मिळाले आहेत त्याचं एक्सप्लेनेशन आपण देणार आहोत. तो बोनस म्हणून आपण सांगितलेला आहे. त्यातलाच पहिला व्हिडिओ, पहिली PDF, त्याच्यामध्ये आपण 20 प्रश्न कव्हर करणार आहोत जे आयोगामध्ये मागील 20 वर्षामध्ये पडलेले होते. ते आपण एक्सप्लेनेशन पाहूया. ओके, चला वेळ न दवडता आपण सुरुवात करूया. माझं नाव नितेश. चला बघा, पहिला प्रश्न काय म्हणतोय, दोन नैसर्गिक संख्यांची बेरीज काय मित्रांनो 8 आहे. जर त्यांच्या व्युत्क्रम संख्यांची बेरीज 8/15 असेल तर त्या दोन संख्या कोणत्या? पहिला प्रश्न पाहतोय आपण. म्हणजे दोन नैसर्गिक संख्यांची बेरीज 8 आहे. ठीक आहे सर, x आणि y हे दोन संख्या पकडल्या 8 आहे का? ऑप्शन मध्ये बघूया आपण. 2 6 8, 1 7 8, 3 5 8, 4 4 8. ठीक आहे, ऑप्शन मध्ये कुठला आता सध्या एलिमिनेट होत नाही. त्याच्या व्युत्क्रम संख्यांची बेरीज 8/15. व्युत्क्रम संख्यांची बेरीज म्हणजे रेसिप्रोकल. रेसिप्रोकल म्हणजे काय? अंशाचा छेद करायचा, छेदाचा अंश करायचा. म्हणजे काय? x/x मित्रांनो अधिक 1/y बरोबर किती सांगितलंय? 8/15. ओके, तिरकस गुणाकार करा. x अधिक y भागिले xy होईल आणि इथं 8/15 होईल. हे xy पलीकडे ना, x अधिक y किती आहे मित्रांनो? 8. इथं 8 किंमत ठेवून टाकू. 8 भागिले xy बरोबर 8/15. 8 8 सेम आहे. याचाच अर्थ काय असतो? जर अंश सेम असेल तर छेद सुद्धा सेम असतो. तर xy बरोबर 15. किंवा तुम्ही असंही करू शकता, कट मारा आणि तिरकस गुणाकार केल्यानंतर xy बरोबर 15 येणार आपल्याला. ओके, मग xy बरोबर 15 आहे म्हणजे दोन्ही संख्यांचा गुणाकार आपल्याला 15 येतो. आहे का? कुठे? बेसख 12, 1 7 7, 3 5 15. यस, हे आपलं उत्तर आहे. 4 चौक 16. आपलं ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर आलेलं आहे. शॉर्ट बट स्वीट लॉजिकलचा वापर करूया, ऑप्शन एलिमिनेशनचा वापर करूया आणि ह्या सगळ्यांचा वापर आपल्याला जो टाइम मिनिमायझेशन असतो, कारण की सोप्या प्रश्नामधून आपल्याला टाइम वाचवायचा आहे, तो टाइम आपल्याला अवघड प्रश्नांना द्यायचा आहे. असं जर मॅनेजमेंट केलं तर आपला पेपर गणिताचा हा एकदम सुटसुटीतपणे वेळेच्या मर्यादेमध्ये सुटतो. चला, हे झालं. प्रश्न नंबर 2 बघा. दोन क्रमवार पूर्ण संख्यांच्या वर्गातील फरक 23 आहे. 23 आहे. ठीक आहे, दोन संख्या आपण मानल्या. आता ह्या सगळ्या तुम्ही वर्ग करा. वर्ग तुम्हाला पाठ पाहिजेत बरोबर. वर्ग करा. 169, 196, 13चा वर्ग, 11चा वर्ग, 121, 144, 8चा 9 64 आणि 9चा 81, 8चा 64 आणि 9 9 81. दोन ऑप्शन सलग झाले काय? सेम झालेत. हे आपण चेंज करू आपण परत. बघा, याच्यातील फरक किती आहे? मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा. 196 मधून 169 वजा करा. 16 9 गेले 7, हातचा 1 आणि 19 मधून 17 गेले 2. पहिलाच ऑप्शन आपला बरोबर आहे. पर्याय क्रमांक नाही 27 नाही 23 पाहिजे, माफ करा. चला पुढचा ट्राय करू आपण. 144 आणि 121. बघा, 4 1 गेले 3, 14 12 गेले 2. यस, 23 आला. ऑप्शन क्रमांक 1 नसून आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. 11 आणि 12 पूर्ण वर्ग संख्यांच्या वर्गातील फरक. बघा, आता याचं आपण दुसऱ्या पद्धतीने करू शकतो. दोन क्रमवार संख्या 3 आहे. आपण पहिली संख्या x मानतो, दुसरी संख्या x अधिक 1 मानतो बरोबर. आता या ऑप्शन वरून झाला. आता आपला लॉजिकली पारंपरिक पद्धतीने आपण कसं सोडवतो. मग जरा मोठ्या संख्येचा वर्गात आपण लहान संख्येचा वर्ग वजा करतो. हे पटते तुम्हाला? चला, x अधिक 1 चा वर्ग वजा x चा वर्ग किती दिले ह्यांनी? 23 दिले मित्रांनो. चला, याचा विस्तार करा. पहिल्याचा वर्ग अधिक गुणाकाराचे दुप्पट अधिक दुसऱ्याचा वर्ग वजा x चा वर्ग बरोबर 23. x वर्ग दिसतंय, कट होतंय. उरलं काय? 2x अधिक 1 बरोबर 23. 2x बरोबर 1 पलीकडे घ्या. 23 मधून 1 वजा केलं की 22 उरते आणि x बरोबर 2 भागिले होणार. 22/2 बेक बे 11 उरले. बघा, x बरोबर 11 उरलं. पण हे x काय काढले आपण? ही काढली आपण पहिली संख्या. मग क्रमवार पुढची नैसर्गिक संख्या म्हणजे 1 ने ऍड करा. 11 आणि 12 ते चालेल उत्तर. म्हणजे ह्या पद्धतीने लॉजिकल ऑप्शन वरून जावा किंवा आपल्या ह्या पद्धतीने जावा, आपल्याला उत्तर तेच मिळणार आहे. फक्त याच्यामध्ये वेळ वाचवायचा हा एकमेव उद्देश आहे आपला आणि तो आपला वेळ वाचतो या पद्धतीने. म्हणजे वर्ग करा आणि त्यांची वजाबाकी करा. आय होप समजलं. जायचं पुढे. चला, यस, पुढे जाऊया. यस, 3 4. बघ काय म्हटलंय परत एकदा. तोच संख्या 1 2 झाले ना. एक नैसर्गिक संख्या त्याची गुणाकार व्यस्त संख्या. बघा, लक्ष द्या. एक नैसर्गिक संख्या समजा x आहे आणि त्याची गुणाकार व्यस्त संख्या यांची बेरीज. गुणाकार व्यस्त म्हणजे तेच आपलं गुणाकार व्यस्त म्हणजे छेदाचा अंश करायचा, अंशाचा छेद करा. विक्रम संख्या जसा आता आपण तो कन्सेप्ट पाहिला त्याच पद्धतीनं x अधिक 1/x म्हणजे किती यायला पाहिजे? 82/9 यायला पाहिजे.
ओके. आता बघा याच्यामध्ये बघा ना तुम्ही 9 अधिक 1/9 करा, 8 अधिक 1/8 करा, 7 अधिक 1/7 करा, 6 अधिक 1/6 करा. बघा 9 9 81 1 82/9. बघा 82/9 ऑप्शन क्रमांक 1 इथंच आपलं उत्तर आलेलं आहे. पुढचं करायची गरजच पडली नाही. पण समजा आपल्याला हे झालं ऑप्शनवरून. आता आपल्या पारंपरिक पद्धतीने कसं करतो आपण, x आणि 1/x 82/9 आहे. मग काय करायचं आपलं, इकडं x वर्ग अधिक छेद समान करतोय, अधिक x बरोबर 82/9 येईल. चला तिरकस गुणाकार करा. हे तिरकस गुणाकार केल्यानंतर 9x चा वर्ग अधिक 9 येईल आणि हे 82x येईल. चला बरोबर इकडे आणू x वर्ग 82x अधिक 9 बरोबर 0 येईल इथं. आता बघा इथं कसं करायचं असतं, 9 9 81 ह्या दोघांचा गुणाकार करायचा असतो. 81 याचे अवयव असे पाडायचे की ज्यांची बेरीज किंवा वजाबाकी ही 82 आली पाहिजे. मग कसं करणार, वजा 81 घ्या आणि अधिक 1 करा. 81 81 वजा 81 येते, सॉरी अधिक 81 येते ना, इथं वजा 1 घ्या. दोन्ही वजा असेल तर त्यांची बेरीज होणार. वजा 81 वजा 1 घेतल्यानंतर त्याची बेरीज वजा 82 होते. बरोबर, यांची बेरीज किती होणार, वजा 82. मग चला बरं सोडवावं लागेल. 9x चा वर्ग वजा 81x वजा 1x अधिक 9 बरोबर 0. ह्यातून 9x कॉमन निघणार, x वजा 9 घेणार आपण, वजा 1 कॉमन निघणार, x वजा 9 घेणार बरोबर 0. चला ह्याच्यात काय कॉमन निघतंय, x वजा 9 कॉमन निघतंय. दुसरा कंस काय येते, 9x वजा 1 बरोबर 0. आता बघा ह्याच्या दोघांची किंमत 0 असते. मग हे x वजा 9 बरोबर 0 येणार. मग x बरोबर किती येणार, 9 येणार. त्याच पद्धतीने हे सुद्धा बघा, याची किंमत 0 घेतल्यानंतर काय येणार आहे, 9x बरोबर हे 1 तिकडे जाणार, 1 आलं आणि x बरोबर 1/9 आलं. आता बघा उत्तर आपलं 9 आलं. इथं जर 1/9 1/8 1/7 1/6 असे जरी ऑप्शन असते तरी आपलं उत्तर 1/9 ते आलं असतं. कारण की व्युत्क्रम संख्या गुणाकार व्यस्त, आता ह्याचा गुणाकार व्यस्त 9 येणार आहे, याचा गुणाकार व्यस्त हा येणार आहे. तुम्ही कुठलीही संख्या घ्या, ऑप्शन मध्ये जे दिसते ते. ओके, त्या पद्धतीने आपल्याला उत्तर काढता येते. दोन्ही पद्धतीने सांगितलं आपण. या चौथ्या प्रश्नाकडे, एक नैसर्गिक संख्या तिचे गुणाकार व्यस्त संख्या यांची बेरीज 10 आहे. तर गुणाकार आणि याची बेरीज बघा सेम प्रश्न आहे. आता हा तुम्ही सोडवायचा, सेम कॉपी. इथं मी जसं एक्सप्लेन केलंय तसं तुम्ही चेक करा. इथं या पद्धतीनं सुद्धा सोडवायचं आणि या पद्धतीनं सुद्धा सोडवायचं. मित्रांनो वेळ भरपूर आहे, तुम्हाला टाइम लिमिट नाही. हे तुम्हाला प्रॅक्टिससाठी दिले आहेत आयोगाचे प्रश्न. मी जे PDF तुम्हाला आपल्या ॲपवरती दिलेले आहेत ते PDF तुम्ही डाउनलोड करायचा आणि हा तो व्हिडिओ बघायचा एक्सप्लेनेशनचा. पहिल्यांदा स्वतः सोडून बघा, चांगलं आहे. आणि जे अडतील ते प्रश्न इथे या, किंवा पहिल्यापासूनच तुम्ही बघत तुमच्या सॉल्व्ह करा. तर लिहित चला, म्हणजे त्या नोट्स पण होतील, तुमच्या हाताखालून पण जाईल आणि मी शिकवलं ते सुद्धा तुम्हाला समजेल. ओके, जायचं पुढे. चला पुढचा प्रश्न घेऊया. आता हा 4 तुम्ही सोडवायचे, म्हणजे जे सेम आहे ते तुम्ही सोडवायचे. जे वेगळा कन्सेप्ट येईल तेव्हा तिथं मी सोडून दाखवणार तुम्हाला. येस, बघा 5वा प्रश्न काय म्हणताय, 2 क्रमवार पूर्ण संख्यांच्या वर्गातील फरक. 2 क्रमवार नैसर्गिक पूर्ण संख्या म्हणा. मग पूर्ण संख्याच्या वर्ग फरकातील फरक म्हणजे बघा आपलं म्हटलं क्रमवार आहे म्हणजे x असणार आहे आणि x अधिक 1 असणार आहे. त्यांच्या वर्गातील फरक म्हणजे काय, हा मोठ्या संख्याचा वर्ग आणि छोट्या संख्याचा वर्ग यांचे फरक. हे प्रश्न झालाय वाटतं, तरी आपण एक्झाम घेऊया. आता हा एक ऑप्शनवरून तुम्ही जाऊ शकता. ते बघितले आपण तो पहिला प्रश्न बघितला वाटतं. परत काय करा, वर्ग करा. 196 196 225 225 256 256 289 यांच्यातील कुठल्या वर्गसंख्येचा फरक म्हणजे वजाबाकी 31 आहे हे शोधा. आता मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची मला, बरोबर. आणि फरक 31 आहे की नाही, तर हा एक स्थानचा 1 लक्षात घ्या. म्हणजे बघा 196 मधून जर मी 169 वजा केले तर 16 9 गेले 7 येते नाही. म्हणजे एकक संख्या बघायची आणि इथली एकक संख्या बघायची, मॅच झाली की तेच उत्तर असणार आपलं. दुसरं बघा 14 आणि 5 225 मोठी संख्या आहे, त्याच्यातून लहान संख्या वजा केली, 15 6 गेले 9 आलं नाही. तिसरं बघा 15 256 मधून 225 वजा करा, 6 5 गेला 1, हे उत्तर असू शकतं. चौथा अगोदर बघूया आपण, 289 आणि 256 9 6 गेले 3 नाही, हे सुद्धा नाही. आपलं उत्तर आलं 15 आणि 16 ऑप्शन क्रमांक 3. आता वजाबाकी करून बघा, नो प्रॉब्लेम. 6 5 गेले 1 आणि 5 3 गेले 2 गेले 3 झालं 0. 31 आलं उत्तर. असं जावा किंवा असं जावा, ते तुम्हाला मी शिकवलंय. हा प्रश्न आपला झालेला आहे, ते तुम्ही चेक करा. हा सुद्धा सेम प्रश्न आहे, तो तुम्ही बघायचा आहे, तुम्ही सोडवायचा आहे. पूर्ण क्रमवार 2 क्रमवार पूर्ण संख्यांच्या वर्गातील फरक 27 आहे.
तर त्या संख्या कोणत्या? आता हे तुम्ही चेक करा. आपलं उत्तर मी दिलेलं आहे, प्रत्येकाचे उत्तर तिथे खाली दिलेले आहेत. इन केस आपल्याला लागलं तर याचं योग्य उत्तर काय असावं. ओके, सेम प्रश्न आहे, ते तुम्ही सोडवायचं. चला पुढे जाऊया आपण मित्रांनो. बघा, 3 क्रमवार समसंख्यांचे बेरीज 126 आहे, तर सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येचा फरक किती? सोडवायची अजिबात गरज नाही. बघा कसं, 3 क्रमवार समसंख्या आहेत. मग समजा पहिली संख्या x पकडली, दुसरी क्रमवार संख्या, प्रत्येक क्रमवार संख्या समसंख्येमध्ये फरक 2चा असतो, विषम संख्येमध्ये पण फरक 2चाच असतो मित्रांनो, काही सुद्धा फरक नाही. मग जर एक संख्या पकडली x, तर त्याच्या पुढची समसंख्या किती असणार आहे? 2 ने अधिक असणार आहे. जसं की 2, 4, 6, 8. बघा ना, पुढची संख्येमध्ये 2चा फरक आहे, 2चा फरक आहे. मग त्याच पद्धतीने x अधिक 2 येईल आणि तिसरी संख्या x अधिक 4 येईल. विचारले काय, तर सर्वात लहान म्हणजे ही सर्वात लहान आहे आणि सर्वात मोठ्या म्हणजे ही सर्वात मोठ्या आहे, यांच्या संख्येतील फरक किती? मग सिंपल, मी x अधिक 4 जी सर्वात मोठी संख्या आहे त्यातून लहान संख्या वजा करतो. मग किती उरलं? x कट होईल, उरलं 4. उत्तर आले माझं 4. पर्याय क्रमांक 1. काही सुद्धा करायची गरज नाही पडली मला. पण ऑप्शन अशा पद्धतीने जर नाही सोडवलं स्मार्टने, तर काही लोक कसे सोडवतात, 3 संख्या आहेत की नाही, तर पहिली संख्या x, दुसरी संख्या x अधिक 2, तिसरी संख्या x अधिक 4, यांचं किती झालं? बेरीज 126 झाली. ओके, मग किती झाले? 3x, x 3x, आणि हे 2 आणि हे 4 किती झाले? 6, 126. 3x हे 6 पलीकडे जाताना वजा होतं, 126 मधून 6 गेले, 120 उरले. x बरोबर 120 भागिले 3, हे 3 गुणाकार आता बरोबर चिन्हाच्या पलीकडे आल्यानंतर भागाकार होतो. 3 1 3, 3 4 12, x बरोबर आलं 40. जर x बरोबर 40 आलं तर त्याच्या पुढची समसंख्या असते 42, त्याच्या पुढची समसंख्या असते 44. लहान संख्या 40 आणि मोठी संख्या 44 मधला फरक किती? 44 वजा 40, उत्तर आलं 4. असंही करा, असं खावा, असं खावा, उत्तर एकच आहे. पण आपल्याला असं खायचं नाही मोस्ट ऑफ टाइम, आपल्याला साधं असं खायचंय. वेळ वाचवायचा ना आपल्याला, एकदम वेळ वाचवायचं म्हणजे वेळ वाचवायचा सगळ्यात मोठा टास्क आपला गणित सोडवण्यामध्ये आहे, आपल्याला वेळ वाचवायचा आहे. मग तो कसा वाचवू शकतो आपण? तुम्ही वर्ग पाठ करा, पाढी पाठ करा, घन पाठ करा, तुम्ही कसोट्या पाठ करा. जे आपला बेसिक आपला गणिताचा पक्का पाय हा कोर्समध्ये ते सगळं आपण दिलेलं आहे. अपूर्णांक दिलेले आहेत, परत लसावी मसावे दिले आहेत, कसोट्या दिल्या आहेत, संख्यांचे प्रकार दिलेले आहेत, आपण बैजिक राशी दिले अंक, परत आपण एकचल समीकरण दिलेले आहेत, आणि त्यामध्ये सुद्धा आपण आयोगाचे प्रश्न आपण त्याचा सराव घेतलेला आहे. आणि हे सुद्धा 350 प्रश्न आहेत आयोगाचे, आपण त्याचे डिवाइड केलेत. प्रत्येक पीडीएफ मध्ये 20 प्रश्न केलेत, आणि अशा पीडीएफ किती केलेत बघा तुम्ही. 347 वगैरे आहेत. 18 पीडीएफ, 17 ते 18 पीडीएफ असतील आपल्याला. ते तुम्हाला कुठे मिळणार तुम्हाला माहिती आहे. आपला हा जो कोर्स आहे तो जास्त किंमत नाही आपली, 199 ठेवलेत. कमी खर्चामध्ये दर्जेदार कंटेंट देण्याचा मानस स्पर्धाकार अकॅडमीचा. तिथे तुम्हाला 199 मध्ये हा कोर्स मिळेल. कोर्समध्ये ते 10 व्हिडिओ, त्याचे प्रश्न प्लस 208 पानांचं वर्कबुक तयार केलेलं आहे. मी सगळे प्रश्न म्हणजे 10 चॅप्टर आहेत ते तुम्हाला, त्याच्या नोट्स कम वर्कबुक सुद्धा आहे ते करायचे. ते नोटबुक वर्कबुक डाउनलोड करून प्रिंट करून ते तुम्ही व्हिडिओ पाहताना ते सगळं लिहून घ्यायचे, सोडवायचं आहे. प्लस हे दिलेलं आहे बोनस तुम्हाला. अजून किती पाहिजे, अजून काय पाहिजे? 199 रुपयामध्ये तो कोर्स मित्रांनो नक्की विकत घ्या. आणि ह्या पीडीएफ आपण इथं युट्यूब चॅनलवरती सोडवतच आहेत. चला, आता हे झालं संख्यांची बेरीज. हा आहे पूर्ण वर्ग संख्येतील फरक, हा प्रश्न पाहिलेला आहे. ओके, हा प्रश्न परत एकदा पाहिलाय, हा तुम्ही स्वतःहून सोडवायचा. ओके, तुम्हाला पण मेहनत घ्यायची, माझ्यासोबत तुम्हाला मेहनत घ्यायची आहे. चला, 3 क्रमागत विषम शून्यतर धनसंख्यांच्या वर्गाची बेरीज. आता बघा परत तेच आलं की नाही, वर्गांची बेरीज आहे. बघा, विषम असो सम असो जे क्रमवार असतात त्यांच्यातील फरक किती असतो मित्रांनो? 2चा असतो. जसं बघा 1 3 5 7 9, 2चा फरक आहे की नाही. मग हे असं, मग त्यांचं काय म्हणलं, वर्गांची बेरीज 251 आहे. तुम्ही काय करायचं आता, ह्या 3 वर्ग आहेत त्यांचा वर्ग करा, तुम्ही वर्गच दिले ना. मग चला, 5चा वर्ग 25, 7चा वर्ग 49, 9चा वर्ग 81, 3चा 9 25 49, 4 9 25, परत 7 49, 9 9 81, 11चा 121. मला किती पाहिजे आकडा? 251. लगेच काय करायचं, एकक संख्या बघायची, 1 आहे यांची बेरीज करा. 1 9 10 5 15 नाही येत. परत किती 49 ना, 9 5 14, 14 आणि 9 23 नाही येत. परत काय करा, 251 हे तर येणारच नाही कारण की हे छोट्या संख्या आहेत. उत्तर बघा चौथा. 1 1 2 9 2 11, हातचा आला 1 1 आणि 2 3, 3 आणि 8 11 आणि 4, सॉरी माफ करा, 11 आणि 4 15, हातचा आला 1 1 आणि 1 2, 251. उत्तर आला आपलं 7 9 11. ओके, दुसरं पण पद्धत आहे.
पण ती खूप लेंदी जाईल मित्रांनो. आता तुम्हाला एक्सप्लेन करायचं म्हणलं की काय करावं लागेल, 3 क्रमांकात विषम ह्यांचा वर्ग करावा लागेल मला. करू का? चला करूया. आपकी फरमाईश. आता मला काय ऐकू येत नाही तुमच्याकडून, पण सोडव, मला समाधान मिळालं पाहिजे, तुम्हाला समजलंच. एक्स वर्ग पहिली विषम संख्या, दुसरी विषम संख्या आणि ही तिसरी विषम संख्या किती आहे? 251. ओके, चला वर्ग करा, विस्तार करायचा. एक्स वर्ग अधिक याचा विस्तार करा, पहिल्याचा वर्ग गुणाकाराची दुप्पट अधिक दुसऱ्याचा वर्ग अधिक पहिल्याचा वर्ग गुणाकाराचे दुप्पट अधिक दुसऱ्याचा वर्ग बरोबर 251. चला किती एक्स वर्ग आहे? 1 2 3 3 एक्स वर्ग आहे. एक्स गोळा करा, 4x हे 8x आणि 4x आणि 8x अधिक 12x आणि संख्या करा 4 आणि हे 16 बरोबर. एवढेच आहेत ना? 4 आणि 16, 16 आणि 4 20 बरं. वजा आता 251 आहे की तिकडे आणू परत एकदा. 251 बरोबर 0 झालं. चला 3x वर्ग अधिक 12x. आता याच्यातून 20 वजा करा, वजा 231 येईल की नाही? 251 मधून 20 गेले 231. 231 गुणिले 3 करा, 231 गुणिले 3. 3 1 3 3 1 9 3 2 6. 693 आपल्याला काय करायचे? अवयव पाडायचे. असे अवयव पाडायचे की ज्यांची बेरीज 12 आली पाहिजे. चला 3 ने भाग देऊया. 3 2 6 3 3 9 3 1 3. आता याला कितीने भाग जाते? 7 ने 2. हां 7 ने बघा. 7 3 21. 1 2 उरले. 7 3 21 परत 3 ने जाईल 11 11 आणि 1. चला 12 कसं येते? 11 3 33. 7 3 21 33 21 नाही तर 7 3 21 आणि 11 3 33. 21 आणि 11 21 आणि 33. यस 21 आणि 33 हे आपले अवयव आहेत. 7 3 21 आणि 11 3 33. चला 3x चा वर्ग अधिक 33x वजा 21 वजा 21x वजा 231. चला ह्यातून काय कॉमन काढते? 3x आणि x अधिक 11 येईल वजा याच्यातून 21 कॉमन काढा, x अधिक 11 येईल. हे सेमच येत असते, लक्षात घ्या, हे ट्रिक आहे. आता परत x अधिक 11 कॉमन निघलं आणि इकडे 3x वजा 21 बरोबर 0. x अधिक 11 बरोबर 0 घेतलं तर x बरोबर वजा 11 येते, हे आपल्याला नाही पाहिजे. 3x वजा 21 बरोबर 0 घेतले तर 3x बरोबर काय केलं? हे वजा 21 पलीकडे गेलं, 21 आलं आणि x बरोबर हे 3 भागाकार 3 7 21. किती आलं? x बरोबर 7. मग जर हे एक पहिली संख्या 7 आली, दुसरी संख्या किती असणार आहे? 9 असणार आणि तिसरी संख्या 11 असणार आहे. ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं उत्तर आलं आहे. पण असलं करत बसायचंय का? अपेक्षित आहे का आयोगाला? अजिबात नाही. आयोगाला असलं अपेक्षित नाही, असलं करत बसायचं नाही. आपल्याला डायरेक्ट दिले ते बरोबर फक्त व्हॅलिडेट करायचे, चेक करायचे, रिपीट करायचे. 7 9 11 आहे का वर्गांची बेरीज? येस सर आहे. संपलं. असलं करत बसायचं. फक्त मी सांगितलं तुम्हाला की अशा पद्धतीने सुद्धा येते जर काढायचंच म्हणलं तर. चला पुढे जाऊ. प्रश्न क्रमांक 10. 2 क्रमवार संख्यांचा गुणाकार 4692 आहे, तर त्यातील लहान संख्या कोणती? 2 क्रमवार संख्या आहेत, काही असू द्या. मला काय करावं लागेल? 4692 चा अवयव पाडावे लागतील. किंवा हे लहान क्रमवार संख्या, लहान संख्या आहे, त्याची पुढची क्रमवार संख्या 67, ह्याची 64, ह्याची 69, ह्याची 74. प्रत्येकाचा गुणाकार करून बघायचा आणि तो गुणाकार 4692 येते का चेक करायचं, ते आपलं उत्तर आहे. पण दुसरी पद्धत अशी आहे की 4692 चे अवयव पाडा. किती येते? 2 ने घेऊ. 2 2 4, 2 3 6, 2 4 8, 2 6 12. परत 2 ने जाते 2 1 2, 2 1 2, 2 6 14, 2 3 6. परत इथे जाते 7 आणि 3 10 2 12. 3 ने जाते 3 3 9, 3 9 27, 3 1 3. अजून किती जाते? 9 3 बघा 391. परत कितीने भागेल? 17 जाते. 17 2 34 आणि 5 17 3 51. 23 ही मूळ संख्या आहे, त्याला कोणाच्या कशानेच भाग जात नाही. 23 23 23 23. बरं आता याचे असे अवयव गोळा करू की जे सलग आहेत, ते क्रमवार असते, दिसतील आपल्याला एकानंतर एक. म्हणजे बघा 2 2 4 4 3 12 आणि 12 17 3 51, 17 चौक 68 आणि 23 3 69. येस बघा 17 गुणिले 2 गुणिले 2 हे आणि हे 23 3 23 गुणिले 3, 17 चौक 68 आणि 23 3 69, 3 3 9 आणि 3 2 6. येस 68 आणि 69 असे अवयव पडतात. ऑप्शन मध्ये बघा, ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे, पर्याय क्रमांक 3. ओके, असा अवयव पाडले की आपल्याला सोपं जाते. फक्त इथं थोडंसं 17चा लक्षात आलं पाहिजे होतं. परत जात वेळ प्रत्येक वेळेस बघावं लागते कशाने भाग जात होतो.
मग चला 68 ह्या अवयव पाडले, त्याचा गुणाकार तेवढाच येणार 4692. ओके, समजलं? अशा पद्धतीने हे प्रश्न सोडवायचे. चला पुढचा प्रश्न घेऊया. काय म्हणताय, क्रमाने येणाऱ्या दोन धन विषम संख्यांचा गुणाकार 255. सेम पॅटर्न तुम्ही सोडवायचा आहे. 11वा प्रश्न. इकडे येऊया 12कडे. दोन अंकी संख्येतील अंकांची बेरीज 10 आहे. त्या संख्येतील अंकांची अदलाबदल करणारी संख्या आणि मूळ संख्या यांच्यात फरक 54 आहे. तर मूळ संख्या कोणती? बघा, दोन अंकी संख्या आहे. समजा आपली दोन अंकी संख्या x y आहे, त्यांची बेरीज आहे x अधिक y बरोबर 10 दिले. ओके, आणि संख्येची अदलाबदल केली. एक संख्या काय असते, जर तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं मी की समजा आपली संख्या आहे 43. मला कसं लिहितो की हा दशक असतो, हा एकक असतो, म्हणजे हा किती झाला 40 आणि हा अधिक 3 झाला. 40ला कसं लिहू शकतो मी 4 गुणिले 10 आणि अधिक 3. मग याचा अर्थ काय झाला, समजा जर हेच पॅटर्न मला XY ला जर सांगायचं झाला तर ती संख्या काय होते, हे 10x म्हणजे हे 4 जी पहिली संख्या असते, म्हणजे इकडे x आहे म्हणून 10x अधिक y. म्हणजे आपली दोन अंकी संख्या काय झाली 10x अधिक y. आता याला आदला बदल केल्यावर काय होते मित्रांनो, आदला बदल केलं तर हे होते 10y अधिक x. 10y अधिक x. आता मूळ संख्या यांच्यात फरक किती आहे, आता या दोघांमधील फरक किती आहे मित्रांनो, 54चा दिलाय. या दोघांमधील फरक 54चा. म्हणजे आता बघा, फरक म्हणजे काय, यांची वजाबाकी करायची. म्हणजे 10x अधिक y वजा 10y अधिक x बरोबर किती दिले, 54 दिले. आता चला वजा चिन्हाने कंसातल्या चिन्हाचा बदल करूया. वजा 10y वजा x बरोबर 54. हे किती झालं 9x आणि हे वजा 9y बरोबर 54. 9 कॉमन काढा, x अधिक y, x वजा y सॉरी, हे 9 बरोबर 54. हे भागाकार जाणार 9 सख्ख 54 म्हणजे x वजा y बरोबर 9 सख्ख 54. हे समजते ना मी, हे 9 तिकडे गेल्यानंतर भागाकार होतो गुणाकाराचा. x वजा y 6 आहे. तर मूळ संख्या कोणती? आता बघा, याच्यावरून हे सोडवता येते का, याच्यावरून सोडवता येते बघा. म्हणजे दोन संख्येमधील फरक 6चा आहे. ह्या 5 आणि 5 मधला फरक 0 आहे. 3 आणि 7चा फरक 4 आहे. 2 आणि 8चा फरक 6. येस, ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. 4 आणि 6चा फरक 2 आहे. याच्यावरून सुद्धा आपण उत्तर काढलं. हे कन्सेप्ट सांगायचं बघितलं मी तुम्हाला की बेरीज बघा, सगळ्यांची बेरीज 10च येते. 5 आणि 5 10, 7 आणि 3 10, 8 आणि 2 10, 6 आणि 4 10 येते. मग हे करायचं, आदला बदल करायचं. आता बघा ऑप्शनवरून कसं जायचं, बघा ऑप्शनवरून कसं जायचं, हे आपलं पारंपरिक पद्धतीनं. ऑप्शन बघा, ह्याचं आदला बदल करा, 55 येते 0 होते. आदला बदल करा 73, म्हणजे 73 मधून मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा. 73 मधून 37 वजा करा. 13तनं 7 गेले, किती उरले 6, हातचा आला 1 आणि 7तून 4 गेले 3 म्हणजे 36 येईल. ओके, आता 28 उलट करा, 82, 82 मधून 28 वजा करा, 82 मधून 28 वजा करा. 12तनं 8 गेले 4, हातचा आला 1 आणि 8तून 3 गेले 5, 54. येस, अशा पद्धतीने आपली जी पद्धत आहे त्याने सुद्धा आपलं उत्तर येते 54. आणि ही पद्धत का सांगितली, ह्याचं परत पुढं जे UPSCला प्रश्न पडलेले आहेत तिथं हे लागणार आहे कन्सेप्ट, म्हणून आत्ताच तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके, जायचं पुढे. चला पुढचा प्रश्न घेऊया. येस, बघा, एका दोन अंकी संख्येतील एकक व दशक स्थानच्या अंकांचा गुणाकार 12 आहे. ठीक आहे, एक्स वाय पकडलं होतं, दोघांचा गुणाकार x गुणिले y बरोबर 12 आहे. त्या संख्येत 36 ही संख्या मिळवली तर मूळच्या संख्येतील अदलाबदल होते. म्हणजे याच्यामध्ये 36 मिसळलं की मूळच्या संख्येत अदलाबदल. ठीक आहे, इथेच करू ना मग. 34 सगळ्यांची अंकांचा गुणाकार 12 आहे का, 3 आणि 4, 3 चौक 12, 6 दोन्ही 12, 4 त्रिक 12, 6 2 12. येस, ओके सर. आता यांच्यात 36 मिसळा, याच्यात 36 मिसळा, याच्यात 36 मिसळा, याच्यात 36 मिसळा. म्हणजे ह्यांच्यात बी 36 मिसळलं की ह्याचं उलट यायला पाहिजे. ह्याचं 62 यायला पाहिजे, याचं 34 यायला पाहिजे, याचं 26 यायला पाहिजे आणि याचं 43 यायला पाहिजे. बघ, हे 62 नंतर 26 आलंय, कमी झाली संख्या आहे तर येणार नाही. 43 नंतर 34 झाली, संख्या कमी झाली, मिळवल्यानंतर वाढायला पाहिजे, ती उलटी नाही. मग चला 26 मधून 36, 26 मध्ये 36 ऍड करा, 6 6 12, हातचा आला 1 आणि 62. येस, येते. ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं उत्तर आलेलं आहे. आणि 36 आणि हे काय 43 होत नाही, उलट होत नाही, कारण की हे जास्त येते. 6 आणि 4 10, हातचा आला 1 आणि हे 7 70 येते, 43 येत नाही. आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. ओके, ऑप्शन वरून गेलो, उत्तर आलेलं आहे.
पुढे बघा, एक दोन अंकी संख्येतील अंकांची अदलाबदल केली. सुरुवातीची संख्या, आता बघा हे युपीएससीला म्हटलं ना हा प्रश्न आपल्याला लागणार आहे म्हणून आपण तो तशा पद्धतीने घेतला होता. दोन अंकी संख्येतील संख्यांची अदलाबदल केली. सुरुवातीची संख्या आणि संख्यांची अदलाबदल केल्याने मिळणारी दोन अंकी संख्या यांच्यातील मोठ्या संख्येला लहान संख्येने भागल्यास मोठ्यात मोठी शक्य बाकी काढा. लहान संख्येला मोठ्यात मोठी बाकी काढा. बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 14 खूपच इंटरेस्टिंग आहे. युपीएससीचे प्रश्न थोडेसे इलॅबोरेटिव्ह लॉजिकली असतात, थोडेसे कन्सेप्ट फोकस केला असतो कन्सेप्टवरती. काय म्हटलंय, एक दोन अंकी संख्येतील संख्यांची अदलाबदल केली. कोणती असेल दोन अंकी संख्या, म्हणजे आपण काय करू, 45 घेऊया किंवा 36 घेऊया किंवा काही घ्या तुमच्या मनाने, 42 घ्या. त्याची अदलाबदल केली. अदलाबदल केल्यानंतर काय होते, 24 उरते. अदलाबदल केली तर काय, दोन अंकी संख्या याची तर मोठ्या संख्येला जर लहान संख्येने भागली तर मोठीत मोठी बाकी काढा. किती बाकी यायला पाहिजे, आता ही बाकी जर काढली आपण किती येते, 24 एक 24, बाकी किती उरते मित्रांनो, 24 मधून 42 मधून 48 6, म्हणजे 18 बाकी उरते का, 24 आणि 18, 8 आणि 4 12, हात चाल, येस 18 बाकी उरते. आता आपलं लॉजिक बघायचं की सगळ्यात मोठ्यात मोठी बाकी किती उरते. 9 27 36 45. आता काय करायचं, 1 ते 99 अंक असतात. दोन अंकी संख्येचा विचार करतोय आपण. दोन अंकी संख्येचा शेवटून खालून वरती जाऊ. 99 त्याचं उलट काय असतं, 99 असतं, मग ह्याचा काय उपयोग होणार नाही आपल्याला. नंतर आला 98. 98चं उलट केलं तर 89 उरतंय. मग चला 89 ने भाग द्या, 89 के 89, उरली बाकी किती, 9. बाकी उरली 9, ऑप्शन आहे पण मोठ्यात मोठी विचारले. मग असं करत करत जाऊ आपण. परत काय झालं, परत 97 इथे लिहितो मी. 97चं उलट किती, 79. किती बाकी उरले, 79 आणि बाकी उरली 18. परत या 96ला काय करा, उलट करा. 96चं उलट 69 सॉरी भाग द्या 69ला, 96ला भाग द्या 69ने, बाकी किती उरते, बाकी उरते बघा 27 बाकी उरते. ठीक आहे, वरती या 95ला उलट करा 59, 59 एक 59, उरलं किती, बाकी उरले 36. ठीक आहे, अजून मोठी व्हायला लागली बाकी आपली. 94 या, 94चं उलट 49. आता 49 ने भाग द्या 49 काय 49, आणि जे बाकी उरते किती उरते बघा, 49 50 आणि 45 बाकी उरली. ओके, ऑप्शनच आहे आपला आता सगळ्यात शेवटी. ऑप्शन क्रमांक 4 सगळ्यात मोठा ऑप्शन 45 आहे आणि तेच आपलं उत्तर आलेलं आहे. कसं आहे, चेक करत गेलो इथपर्यंत आपल्या सगळ्यात मोठी बाकी 95च मिळते, त्याच्या पुढे ऑप्शनच नाही म्हणून आपलं उत्तर 45 आहे. आता बघा 93 समजा घेऊ, एक्स्ट्रा घेऊ. 93च्या उलट 39, 39 एक 39, उरलं 1, म्हणजे एक न भाग गेला, उरलं किती 40 आणि 50 आणि हे 54. याच्यात ऑप्शनच नाही 54. तुम्ही ऑब्झर्व केलं, जर बाकी जे उरते ते 9च्या पटीत उरते. 9 2 18, 9 3 27, 9 4 36, 9 5 45, 9 6 54 बाकी उरते. पण याच्यामध्ये ऑप्शन मोठ्यात मोठी संख्या 45 येते. ओके, 54 असलेला ऑप्शन, तर आपलं 54 सुद्धा उत्तर आलं असतं. ओके, किती छान प्रश्न होता, लॉजिकली सोडवायचा होता. हे असं सोडवता आहे समीकरणामध्ये सोडवायचं म्हणलं की थोडंफार पॉसिबल नाही आहे गोष्ट. हे असं सोडवलं की बघायला की समजतंय सुद्धा आणि पटकन उत्तर सुद्धा येते. जायचं पुढे, येस पुढे जाऊया. 15वा प्रश्न बघा. एक दोन अंकी संख्या आहे, ती संख्या आणि त्याच्या अंकांच्या अदलाबदल मिळणारी संख्यातील फरक 27 आहे. तर अशा दोन अंकी संख्यांची शक्य संख्या किती. मी तुम्हाला सांगितलं होतं की समजा आपली दोन अंकी संख्या 10x अधिक y असते, मग अंकांची अदलाबदल केल्यावर 10y अधिक x होतं. यांची वजाबाकी जर घेतली तर 10x यांची वजाबाकी काय येते, 10x मधून x गेला 9x आणि वजा 1y मधून वजा 10y गेली 9y येते. बरोबर, म्हणजे फरक किती दिले इथं, 27 दिलाय. ठीक आहे, 27 दिलं. मग x वजा y हे 9 कॉमन निघून भागिले होतं, 9 त्रिक 27. मग x वजा y 3 येते. मग अशा किती जोड्या आहेत की त्यांचं जर फरक काढला मी, त्यांच्या अंकांचा फरक काढला तर 3 येते. समजा आता दोन अंकी संख्या आहेत, मग किती 1 ते 9 अंक येतील. 1 2 3 4 5 6 7 8 9, म्हणजे दोन अंकी संख्यामध्ये ह्याच्यापैकीच कोणते तरी अंक येतील. म्हणजे किती घ्या, 34 35 म्हणजे 45 67 ह्यापैकी अंक येणार आहे 1 ते 9 पैकी. तर अशा याच्यामधील अशा अंकांच्या जोड्या किती, त्यांचा फरक 3 येतोय. हे तर समजलं ना तुम्हाला. दोन अंकी संख्या, अंकांची अदलाबदल केली, त्यांची वजाबाकी केली, वजाबाकी दिली, फरक 27 दिलाय
आणि 9x वजा 9y बरोबर 27 आलंय, x वजा y बरोबर 3 आलंय. मग आपल्याला अशा जोड्या शोधायच्या ज्यांचा फरक 3 येते. चला बघा फरक शोधा. 9 मोठ्यात मोठी संख्या किंवा ती कमी कमी करत आलो. 9 मधून 3 येते वजा बाकी अशी कोणती संख्या आहे? 9 आणि 6 वजा बाकी 3 आली. चला एक एक कमी करा. इथं 8 घ्या, इथं किती घ्यावे लागेल मला? 5, इथं घ्यावं 3, तर इथं 7 घेतलं तर इथं मला 6 घ्या, सॉरी 6 नाही 4 घ्यावं लागेल ना, 3 येईल. अजून किती? जर मी इथं 6 घेतलं तर इथं मला 3 घ्यावं लागेल, म्हणजे वजा बाकी 3 येतील त्यांची. अजून खाली 5 गेलात तर इथं 5 आणि 2 3 येते. अजून 6 4 घेतलं तर इथं 1 यावं लागेल, इथं परत 3. अजून 3 आता संपलं, आता नाही जोड्या निघत पुढं. म्हणजे किती जोड्या निघल्या? 1 2 3 4 5 आणि 6 जोड्या निघल्या. त्या जोड्यामधील त्या नंबर मधला फरक आहे 3. अशा किती निघल्या? 6 जोड्या. मग ऑप्शन किती आहेत? 1 2 3 4 5 आणि वरीलपैकी एक नाही, तर आपला ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर आहे, वरीलपैकी एक नाही, कारण की आपल्या जोड्या निघतात 6. ज्यांच्यातील फरक 3 आहे अशा जोड्या निघतात 6. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी एकही नाही हे उत्तर आहे. UPSC 2017 असलं विचारलं की म्हणायचं UPSC लेवलचा प्रश्न आहे. ओके, तर लॉजिक समजलं आपल्याला कशा पद्धतीने आपण सोडवू शकतो. चला पुढे या. एक 2 अंकी संख्या आणि तिच्या संख्यांची अदलाबदल करून मिळणारी संख्या यांचे गुणोत्तर 4 7. हा खूप छान प्रश्न आहे मित्रांनो, थोडंसं नीट लक्ष द्या. बघा एक 2 अंकी संख्या आहे, त्याचं गुणोत्तर किती आहे? समजा 4 भाग किंवा 4x पकडा. अदलाबदल केली त्याचं गुणोत्तर किती आहे? 7x. दोघातील फरक जर मला काढायचा झाला, जो की तुम्हाला मी सांगितलंय बघा, फरक जो असतो की नाही तो 9च्या पटीतच असतो. 9 18 27 असं 9च्या पटीत असतो. सगळ्यात कमीत कमी हा 9 येतो अंक. मग फरक किती आहे? ह्या दोघांचा फरक किती आहे? 3x झाला. आपण सगळ्यात लहान फरक कन्सिडर करू 9, म्हणजे 3 भाग हे 9 आलं, तर x बरोबर 3 आलं. x ची किंमत 3 ठेवली तर ही पहिली जोडी कितीची येईल? 3 चौक 12 आणि 3 7 21 ही पहिली जोडी आली. आता 3x बरोबर आपण 9 ठेवलं होतं, आता आपण 9च्या पटीत जातो ना, तर पुढचा अंक काय असायला पाहिजे? 9 दुनी 18. मग x बरोबर किती होते? 3 सख 18. आता 6 ठेवून बघा, 6 चौक 24 आणि 6 सती 42 ही दुसरी जोडी आली आपली. हे झालं. 3x बरोबर आता 3 9 27 ठेवूया 9च्या पटीतील. 9 त्रिक 27 हे ठेवायचं. मग किती झालं? x बरोबर 9 आलं. आता 9 ठेवून बघा, 9 चौक 36 आणि 9 7 63. गुणोत्तर 4 7च येणार आहे. हे सुद्धा झालं, 27 झालं. आता काय करू आपण? 9चं पुढचं 9 त्रिक 27 9 चौक 36 ठेवूया. 36 ठेवल्यानंतर x ची किंमत येते 12 त्रिक 36. x बरोबर 12 आली. ठेवा पुढचे 12 चौक 48 आणि 12 पंच 60 12 72 12 37 84. ही चौथी जोडी आली. पुढे ठेवा 3x बरोबर 9 त्रिक 27 9 चौक 36 झालं, 9 5 45 झालं, x बरोबर 15 झालं. मग x ची किंमत 15 ठेवा. 15 चौक 60 आणि 15 सख्खा 9 15 सत्ते 5 नाही, 105 आल्यावर आपल्याला थांबावं लागेल, कारण की ह्या फक्त 2 अंकी संख्या आहेत, आपल्याला 3 अंकी संख्येची गरज नाही. म्हणून आपल्या जोड्या किती झाल्या बघा. आपल्या जोडी झाली पहिली 12 आणि 21, दुसरी जोडी झाली 24 आणि 42, तिसरी जोडी झाली 36 आणि 63, झाली 24 दुसरी जोडी आणि तिसरी जोडी 36 आणि 63, चौथी जोडी आपली झालेली आहे 48 आणि 84. मग याचं उत्तर काय असेल पाहिजे? ऑप्शन क्रमांक 2. 4 जोड्या तयार होतील, कारण की 5वी जोडी जर तयार केली तर हे दुसरा जो अंक आहे जो 7x आहे, 7 जो रेशो आहे गुणोत्तर आहे तो 105 येतोय आणि तो 3 अंकी संख्या येते. आपल्याला 3 अंकी संख्येचं देणं घेणं नाही पाहिजे, कारण की 2 अंकी संख्यांपर्यंतच विचारलेलं आहे. ओके, खूप छान प्रश्न मित्रांनो, खूप सुंदर प्रश्न. लॉजिकल बघा, UPSCचे प्रश्न फक्त लॉजिक बेस्ड असतात, जास्त त्यांचा तामझाम नसतो. ओके, आपण समजलेलो आहे. म्हणून पहिल्यापासून मी तुम्हाला सांगतो की 10x अधिक y घ्यायचा कसं आलं, 10y अधिक x कसं आलं, त्यांचा फरक हा 9च्या पटीतच कसा येतो ते आपण 9च्या पटीत घेऊन बघितलं. एकदा 9 बघितला, एकदा 18 बघितला, एकदा 27 बघितला, एकदा 36 बघितला, हे 45 काय येत नाही. ओके, आय होप समजलं असेल. चला पुढे जाऊया. काय म्हणते 17, P ही एक 2 अंकी संख्या असून त्यातील अंकांची अदलाबदल करून मिळणारी संख्या Q आहे. P आणि Q या दोन संख्यांचा गुणाकार 2430 आहे. तर P आणि Q यांच्या किमतीतील फरक काढा. आता फरक काढा म्हटल्यावर
फरक आहे ना आपला, फरक हा 9च्या पटीच येतो बघा. प्रत्येक ऑप्शन चेक करत बघा. 9 2 18, 9 3 27, 9 5 45 वगैरे आहे. तर मला काय करावं लागेल, ह्या दोन संख्यांचा गुणाकार आहे की नाही 2430, याचे मी अवयवच पाडतो डायरेक्ट. गुणाकार दिलाय, मी अवयव पाडतो. असे अवयव पाडतो की त्यांची अदलाबदल असे नंबर मिळाले पाहिजेत. म्हणजे समजा आपल्याला एक नंबर 14 मिळाला तर दुसरा 41, असे अवयव पडतात का हे मी चेक करतो आणि तेच आपलं उत्तर असणार आहे. कारण की त्यातील फरक बघायचा मला. चला फरक 5 ने जाऊया, 5 ने भाग देऊया. 5 5 चौक 20, 4 उरले, 5 48, 5 30, परत किती जाऊन 2 नी, 2 2 4, 2 चौक 8, 2 3 6, परत किती 3 नी, 3 8 24, 3 1 3, परत 3 नी, 3 2 6, 3 7 21, परत 3 नी, 3 9 27, परत 3 नी 3 आणि 3 आणि 1. असे अवयव पाडायचे जे आदला बदल केल्यावर त्यांची वजाबाकी याच्यात आपल्याला काहीतरी मिळेल अशा अंक. 5 2 10, 10 3 30 नाही, 3 9 27, 27 81, 5 2 10, 10 3 30, 30 3 90 आणि 81. अजून काय लॉजिक येते, 5 3 15, 15 3 45 आणि 27 27 आणि 54. बघा येस, 45 आणि 54 आली की नाही आदला बदल. 45 या संख्यांची अंकांची आदला बदल केली की मला 54 मिळते. असे अवयव पाडले मी, कारण की यांचा गुणाकार पी आणि क्यू या दोन संख्यांचा गुणाकार 2430 आहे. आता यांच्यातील फरक किती मित्रांनो, 54 मधून तुम्ही मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा, उत्तराला 9. ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. वाचायला एवढं वाचताना अवघड वाटतं की UPSCचे प्रश्न, पण मित्रांनो त्यात टू दी पॉइंट लॉजिक असतं. ते लॉजिक अशा पद्धतीने आपण प्रश्न सोडवू शकतो. ओके बघा 18, एका संख्येला 8 ने गुणलं, संख्या सर माझी x, 8 ने गुणलं, त्याच्या येणाऱ्या उत्तरामध्ये जर मी 99 मिळवले, त्याच्यात 99 मिळाले तर अंतिम उत्तर येते 171. झालं आपलं समीकरण तयार. x ची किंमत काढा. 8x बरोबर काय झालं, तुम्ही 171 वजा 99 करा आणि 8x बरोबर 171, 99 काय आलं 72 आणि x बरोबर काय आलं 72 भागिले 8, 8 1 8, 8 9 72, x बरोबर 9 आलं. ऑप्शन क्रमांक 2 हे 9 आपलं उत्तर आहे. ओके, सोपा प्रश्न. जायचं पुढे, चला. बघा एका संख्येतून 8 वजा करून येणारे वजाबाकीला, एक संख्या आहे त्यातून 8 वजा केलं, येणारे वजाबाकीला 8 ने भागलं. ठीक आहे, 8 ने भागलं तर भागाकार 2 येतो. समीकरण तयार. आता x ची किंमत काढा अगोदर, इथपर्यंत वाचले आपण. 8 2 16 इकडे गेलं, x वजा 8 बरोबर आलं 16 आणि x बरोबर 8 आली, ऍड करा 16 अधिक 8, 16 आणि 8 24. उत्तर x ची किंमत आली 24. पुढं काय विचारलंय, आता ही x ची किंमत काढली 24, ही मूळ संख्या आहे आपली. मूळ संख्येतून 4 वजा करून, आता 24 मधून 4 वजा करा करून त्याला 4 ने भागलं, म्हणजे हे 24 वजा 4 20 आलं, याला 4 ने भाग दिला तर किती येईल, 4 1 4, 4 5 20, उत्तर 5 आलं. आहे का? ऑप्शन क्रमांक 2 बघा 5 उत्तर. पहिल्यांदा x काढायला लावलं आणि त्याच्यातून परत 4 वजा करा, परत 4 ने भागा, 4 वजा करा, 4 ने भागा, काय येते ते विचारलेलं आहे. चला शेवटचा प्रश्न. एक संख्या आणि 5 यांच्या बेरजेचा, एक संख्या सर आणि त्याच्या 5 बेरजेला 3 ने भागा, 3 ने भागल्यास भागाकार 116 येतो, तर संख्या कोणती? चला हे 3 इकडे जाणार, x अधिक 5 आणि हे आले 116 गुणिले 3. कसं गुणाकार कसा करणार, 100 3 300 आणि 16 त्रिक 48 म्हणजे 348 येतं. आणि x अधिक 5, x बरोबर काय करणार, 5 तिकडे जाणार, 348 वजा 5 किती येणार, x बरोबर 343 आहे का? ऑप्शन क्रमांक 3 बघा उत्तर आलेलं आहे 343. मस्त आहे ना, भारी वाटलं ना एकदम. 20 प्रश्न मस्त आयोगाचे, असं लॉजिक लावतात. आयोग समजून घ्यायचं आपल्याला, त्या पद्धतीने आपण ही सिरीज चालू केलेली आहे, जी की बोनस म्हणून दिलेली आहे. आपण ती सगळ्यांसाठीच उपलब्ध सुद्धा आहे, नो प्रॉब्लेम. पण ते तुम्हाला PDF काढलं तर आणि लिहून घेतलं तर ते तुम्हाला खूप छान जाईल मित्रांनो. आपल्याकडे त्याचा पक्का पाया 1.0 या कोर्समध्ये जो की 199 रुपयालाच आपण ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये सगळ्या बेसिक व्हिडिओज दिलेत, प्लस मी बेसिक सगळ्या 18 या PDF दिलेले आहेत आणि त्याचे व्हिडिओ युट्यूबला तुम्हाला पाहायचे आहेत. ओके, भेटूया ते आपल्या मॉड्यूल नंबर 2 PDF नंबर 2 मध्ये त्याचे 20 प्रश्न सोडवताना. तब तक टेक केअर, बाय बाय.